अखेर उरण ते नेरूळ रेल्वेसाठी मुहूर्त मिळाला. शुक्रवार दिनांक 12 रोजी उरण ते नेरूळ या प्रवासी रेल्वेला हिरवा झेंडा लागला. या प्रवासी रेल्वेचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. उरण रेल्वे स्थानकास झेंडूंच्या माळांनी सुशोभित केले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत होते. लहान चिमुकल्यांपासून ते आबालवृद्धांना या क्षणांचा आनंद झाला होता. यावेळी उरणवासियांना एवढा आनंद झाला की उद्घाटन सोहळा हा सायंकाळी 4 वाजता असूनही सकाळपासूनच लोकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. उरणमध्ये रेल्वे येण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार होते. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने प्रदीर्घ काळाने सुरू होणाऱ्या या रेल्वेला उरणवासियांना शुभेच्छा व आमदार महेश बालदी यांना सर्व महिलांच्या वतीने धन्यवाद देण्यासाठी एकत्र जमल्या होत्या. संस्थेच्या अध्यक्षा गौरी देशपांडे, सचिव निशा शिरधनकर व सदस्या कल्याणी दुखंडे, सीमा घरत, निलिमा थळी, नाहिदा ठाकूर व तृप्ती भोईर आदी महिला हजर होत्या. महिलांच्या या ग्रुपने धमाल मस्ती करून आपला आनंद व्यक्त केला. तसेच उरण ते द्रोणागिरी प्रथमच सुरू झालेल्या या रेल्वेचा प्रवास करून सर्व उरणवासियांचे अभिनंदन व त्यांनी शुभेच्छा दिल्या. आजच्या या मुहूर्ताच्या रेल्वेचे चालक होते मोटारमॅन NK मीना, ट्रेन मॅनेजर वरुण कुमार सिंग, चीफ लोको इन्स्पेक्टर YR सिंग हे होते. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण. चला, आज आपली उरण ते नेरूळ सेवा सुरू होते, तर प्रत्येकीला तुम्हाला काय वाटतंय? कसं वाटतंय आज? काय वाटतंय? ही उरणची जी ट्रेन आहे ती सगळ्यांसाठी अगदी स्वप्न होती आणि आज ते स्वप्न साकारले आहे. या जनतेला आज ही ट्रेन उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे सर्व महिला वर्गाचा आनंद अत्यंत ओथंबून वाहत आहे. कारण त्यांना एक सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. यापुढचा नेहमी त्यांचा होणारा प्रवास हा एक अत्यंत सुरक्षित प्रवास असणार आहे. त्यांची मुलं जी कायम प्रवासात जाणार आहेत कॉलेजसाठी, अभ्यासासाठी, ती सुरक्षित घरी येणार आहे. त्यासाठी त्या नेहमी